let's take a ride. Feel the breeze and the Lord's sunshine. The ferry's floating, God's love is near. Every wave's a whisper, saying I'm here. The captain smiles, his hat sits tall. नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि हा आहे आमच्या गॅल्वेस्टन ट्रिपचा पार्ट 2. तर पहिला पार्टमध्ये जो गल्फ ऑफ मेक्सिको किंवा गल्फ ऑफ अमेरिका म्हणतात त्याला ते दाखवलं तुम्हाला मी. तर हा त्याच आयलँडवरचा पोर्ट आहे एक, जिथून तुम्ही फेरी राईड घेऊ शकताय. तर याचं नाव आहे बोलिव्हर पोर्ट. तर इथं तुम्हाला 24 तास फेरी असतात. तुम्ही कधीही फेरीनं ह्या साईडला जाऊन त्या साईडला जाऊन तिकडे जाऊन इकडे येऊ शकताय तुम्ही परत. आणि जाताना तुम्हाला इथं डॉल्फिनसुद्धा बघायला मिळतात पाण्यामध्ये. तर आम्ही इंडियामध्ये असताना वेलासला गेलो होतो दिव्या आगारमधून, तेव्हा अशाच फेरी राईडने गेलो होतो. त्यामुळं आम्हाला तिकडची आठवण इथं थोडी ताजी झाली. तर इथं आपल्याला काही पलीकडे जाऊन काही बघण्यासारखं नाही आहे, पण तुम्ही त्याच फेरीनं रिटर्न येऊन पुन्हा फेरी राईड करायची असेल तर करू शकताय. तर तुम्हाला डॉल्फिन बघायला मिळतात. आणि इथे सनराईज असतो तो खूप छान असतो. त्यामुळे सकाळी लवकर 6:30च्या फेरीला तुम्ही जाऊ शकताय सनराईज बघायचं असेल तर. तर आम्ही इथे 2 वेळा केली होती राईड. ॲक्च्युली आम्ही सकाळी पण केली आणि संध्याकाळी पण केली. आम्हाला बघायचं होतं की सनसेट आणि सनराईजच्या वेळेला कसं वाटते इथे, त्यामुळे आम्ही 2 वेळेला गेलो. तर ह्या बोटमध्ये ज्या लोकांना पलीकडे जायचं असतं, पलीकडच्या आयलँडवरती, ते लोक असं आपले गाड्या घेऊन असं येतात आणि 2 साईडने ह्या गाड्या अशा त्या बोटमध्ये लावलेल्या होत्या. आणि पलीकडे ज्यांना जायचं असतं ते गाड्या घेऊन डायरेक्ट उतरतात. पण ज्यांना डॉल्फिन वगैरे बघायचे आहेत तर ते असे वरती जाऊन वरच्या बाल्कनीमधून डॉल्फिन वगैरे बघता येतात. तर आतमध्ये इथं पूर्ण एक आत रूम होती अशी. तरी एकदम एअर कंडिशन रूम होती. आतमध्ये वॉशरूम, पिण्याचं पाणी वगैरे सगळं अवेलेबल होतं. आणि इथल्या आतल्या खिडक्यांमधून सुद्धा तुम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर हा आहे सिगल पक्षी. हा तुम्हाला समुद्राच्या ह्या फेरी राईड्सवरती हमखास बघायला मिळेल. कारण असं म्हणतात की ते पाण्याच्या प्रवाहामुळं विंड तयार होते आणि मग त्यांना उडायला पण बरं पडतं, म्हणून ते असं त्या बोटच्या ह्याच्यावरती रेलिंगवरती येऊन बसतात. तर आता बोट थांबायची वेळ आलेली आहे, त्याच्यामुळे त्यांची तयारी सुरू आहे. तर हे पक्षी जे आहेत त्यांना खायला घालायला पण इथे लोक आणतात, पण ॲक्च्युली ते अलाउड नसतं. तरी पण काही लोक त्यांना खायला पण घालत होते. तर पलीकडच्या आयलँडवरती खूप जास्त असं शॉप्स वगैरे नव्हते. आम्ही थोडी एक चक्कर मारून आलो तिकडे. तर त्यामुळे इकडच्या आयलँडवरून ज्या काही गोष्टी असतील, झाडं किंवा फूड म्हणा, त्याचे हे सगळे ट्रक वगैरे आहेत, तर ते इकडून तिकडं चाललेले आहेत. तर आम्ही ही राईड उतरलो नाही खाली. आम्ही डायरेक्ट ह्याच बोटमधून आम्ही रिटर्न पलीकडच्या आयलँडवरती गेलो, जिथून आम्ही आलो होतो तिथे. आणि जर तुम्हाला कारमधून जायचं असेल, पलीकडचं आयलँड बघायचंच असेल, तर त्याच्यासाठी कारची लाईन वेगळी असते. आणि जस्ट जर तुम्हाला डॉल्फिन सिंग करायचं असेल तर तुम्ही पार्किंगमध्ये कार पार्क करून बोटमध्ये राईड करू शकता. तर हा असा होता आमचा गॅल्वेस्टनमधला दुसरा दिवस. तर आम्ही 2 वेळा फेरी राईडच केली आणि मधल्या वेळात आम्ही थोडंसं बीचवरती जाऊन आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.